न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। कल्याण लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार तथा संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ युवासेना मैदानात। आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेना विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हेमंत जाधव तसेच सचिव अजिंक्य पाटील यांच्या नेतृत्वात अनेक युवासेना कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंबरनाथ स्टेशनवरील प्रवाशांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे वाटप। महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करीत विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचे केले आवाहन। निर्धार युवासेनेचा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विक्रमी विजयाचा। युवासेना अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हेमंत जाधव तसेच सचिव अजिंक्य पाटील यांचा निर्धार। कल्याण लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार तथा संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ युवासेना एकवटली असून आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेना अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हेमंत जाधव तसेच सचिव अजिंक्य पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात विभाग अध्यक्ष सूरज कांबळे, सतीश कुमार शंकर, गणेश बोंद्रे, रोहित मदारी, सोहेल शेख अशा इतर अनेक युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरील चाकरमाने तसेच प्रवाशांशी संवाद साधत महायुतीचे उमेदवार तथा संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गत 10 वर्षांच्या कार्य अहवालाचे वाटप केले। तसेच आगामी 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीअंतर्गत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करीत त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन देखील केले। तसेच अंबरनाथ स्टेशनवरील प्रवासी तसेच चाकरमान्यांशी संवाद साधत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गत 10 वर्षाच्या कालावधी अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांबाबत सखोल माहिती देणाऱ्या कार्य अहवालाचे देखील यावेळी वाटप करण्यात आले। युवासेना अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हेमंत जाधव तसेच सचिव अजिंक्य पाटील यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला गेल्याचे नमूद करीत निर्धार युवासेनेचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विक्रमी विजयाचा असा निर्धार व्यक्त करीत युवासेनेच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। जय महाराष्ट्र। आज आम्ही सर्व युवासेनाची टीम आज खासदार साहेबांचा अहवाल अंबरनाथ स्टेशनवर इथे जाणाऱ्या नोकरीसाठी चाकरमानी आहेत त्यांना देण्यासाठी आलो आहोत। खासदार साहेबांनी केलेलं काम, त्यांनी एक काम आहे ज्यांनी रेल्वे मेट्रो आणली, त्या मेट्रो संदर्भात चाकरमान्यांना रोज त्रास होत होता गर्दीचा, तो त्रास त्यांचा कमी व्हावा या संदर्भात त्यांनी मेट्रो कल्याण ते तलोजा अशी मेट्रो आणलेली आहे। त्या मेट्रोचं काम सुद्धा जोरात चालू आहे आणि हे शेवटच्या पथावर आलेलं आहे। आणि बाकीचे इतर काम आहेत जे डेव्हलपमेंटची कामं, ती डेव्हलपमेंटची सुद्धा काम खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत। मग ती सर्व प्रकारची कामं असू दे, जी मेडिकल कॉलेज असू दे, पाण्याचे प्रश्न असू दे, रस्त्यांचे प्रश्न असू दे, अनेक विकासांची कामं आहेत खासदार साहेबांच्या मार्फत। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज युवासेना मार्फत अंबरनाथ रेल्वे स्टेशन इथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेल्या मागील 10 वर्षांमध्ये अफाट कार्य, त्याचा कार्य अहवाल आम्ही आज जनतेपर्यंत पोहोचवायला आलो आहोत। इथे विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव तसेच समन्वयक सूरज कांबळे आणि आमची युवासेनाची टीम इथे सज्ज झालेली आहे। खासदार साहेबांना घरोघरी आम्हाला पोहोचवायचं, त्यांनी केलेल्या कामाला घरोघरी पोहोचवायचं आहे, हेच ध्येय घेऊन आम्ही आज इथे आलेलो आहोत। जय महाराष्ट्र।